आपल्या सगळ्यांना आपल्या ताकदीची जाणीव करून दिलेली आहे. आर्य चाणक्याने म्हटलेलं आहे, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्वाण उसकी गोद में पलते हैं. त्याच्यामुळे आपण निर्माण पाळूयात आपल्या सोबत. आज या ठिकाणी आपण तशी शपथ घेऊयात आणि पुढे जाऊयात आणि आपण सगळे ते कराल अशी माझी खात्री आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण 3 प्रश्न घेणार आहोत. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही हात वर करू शकता. माईक तुमच्यापर्यंत येईल. आपल्या समोर शिक्षण विभागाचे, पोलीस विभागाचे आणि NGOचे सर्व प्रतिनिधी आहेत. ते तुम्ही मोठ्याने बोला. सर्वांना नमस्कार. एकदम समोर थांबा माईक घेऊन. शहरामध्ये जो आता हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कमिशनर साहेबांकडून आम्हाला सांगण्यात आलं की पूर्णपणे सहकार्य लाभेल. आता नवीन एक याच्यामध्ये तुम्हाला ऐकण्यात आलं असेल की सोडा कॅफे नावाचा एक पद्धत आलेली आहे. सोडा कॅफे, त्यामध्ये देखील विद्यार्थी जाऊ लागलेले आहेत. बऱ्याच शाळेंच्या शेजारी हे दुकान सुरू झाले सोडा कॅफे. त्याच्यामधून एक मादक पदार्थ मिळतो का नाही हे मला माहिती नाही, परंतु पुण्यामध्ये हे दिसू लागलेले आहे आणि तिथं विद्यार्थ्यापेक्षा विद्यार्थिनीचं प्रमाण जास्त आहे. आणि विद्यार्थी कुठे जातात? जिथं बिअर लिहिलेलं असतं ना त्या ठिकाणी, वरचा कॅफे. यासाठी देखील कुठेतरी आपल्याला जनजागृती करणं अपेक्षित आहे. दुसरा आहे विषय, यामध्ये 2-3 विषय नाही, जे मराठी माध्यम आणि 10वीपर्यंतच्या शाळा आहेत त्या ठिकाणी थोडंसं प्रमाण कमी दिसतं, परंतु विशेष करून 11वी-12वीच्या या ठिकाणी शहरामध्ये हे वेगवेगळे ड्रग्सचं प्रमाण आपल्याला जाणवतं. यासाठी देखील पुणे शहर आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आम्ही जनजागृती प्रत्येक शाळेमध्ये राबवत असतो. आता पुणे शहर अध्यक्ष म्हणून मी आपल्याशी चर्चा करतोय आणि त्या माध्यमातून शाळेमध्ये देखील सगळ्या मुख्याध्यापकांना आम्ही आवाहन करतो की आपण आपल्या दामिनी पथकांच्या मार्फत विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला आणि जे यामध्ये ग्रस्त आहेत, ड्रग्समध्ये ग्रस्त आहेत, ज्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. आणि बऱ्याच चांगल्या पद्धतीने देखील हा प्रचार चालू आहे आणि बऱ्याच शाळेमध्ये तो उपक्रम सुरू आहे. परंतु अजून यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ अपेक्षित आहे. दुसरा अजून एक मुद्दा आहे सर, अशा विद्यार्थ्यांना थांबवण्यासाठी ज्यावेळेस आम्ही प्रयत्न करतो त्यावेळेस समाजातील काही विघातक व्यक्ती असतात, अशा व्यक्तींकडून शिक्षकावरती आक्रमण होतात, न सांगता, लक्षात येत नाही. अशासाठी जसं आपण विद्यार्थी सुरक्षा घेतात तसं शिक्षक सुरक्षा देखील व्हायला पाहिजे असं मला वाटतं. सर्वप्रथम यांचे मुद्दा सोडा कॅफे बद्दल होता. आता DCP क्राईम साहेब जरा हे सोडा कॅफे बद्दल बघा जरा, हे बियर शॉपी आहे की सोडा सेंटर आहे? अगर ते त्यामध्ये काही अल्कोहोलिक सबस्टन्स नसतील तर त्यांचे नियम बंद करणे किंवा हे करणे कायदेशीररित्याने योग्य नाही आहे. तरी पण त्याबद्दलचे आम्ही नक्कीच असेसमेंट घेऊन कारवाई करू. परंतु हे नक्कीच गोष्टी आहे की काही कॉलेजेस आणि काही स्कूल्सचे परिसरात जे अशा प्रकारचे अड्डे बनलेले आहेत, जिथे काही गैरकायदेशीर चालत असतील त्यांना डिसिप्लिन करण्याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांनी कृपया करून घ्यावी, त्यांचे सूचना आहेत. शिक्षकांचे सुरक्षाविषयी भरपूर ताली वाजला, म्हणजे अशा काही शिक्षक वर्ग काही कठीणाईमध्ये आहे अशा प्रकारची कोणाला वाटत असेल तर सांगतो आपल्याला, मनात 1% पण शंका ठेवू नका. कोणी प्रयत्न पण करतील किंवा कोणी इच्छा पण दर्शवतील, तुम्हाला काही टेढा नजरेत पण बघितला, आमचे प्रभारी अधिकारी अशा प्रकारचे लोकांना निस्तानबुद्ध करण्याची ताकदीने कारवाई करणार आहे. तुम्ही सुरक्षामध्ये कोणताही मनात शंका ठेवू नका. आपण हात वर करा. आणखी 2. नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर अजित सोनवणे, MS वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, NSS अधिकारी आहे, लायब्ररीन आहे. पण आमच्या वाडिया कॉलेज जवळ मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती आहे तिथं आजूबाजूला दुकानं आहे जिथं काही मिळतं हे दिसतंय, म्हणजे असं डाऊट येतोय, तर प्लीज ते तेवढं ते हे बघा. कारण तिकडं रोड क्रॉस करायला जागा नाही आहे आणि मग मुलं जातात, आमच्या कॉलेजची मुलं जातात, इतर कॉलेजची मुलं तिथे येतात. आय थिंक सो सर इट्स व्हेरी व्हेरी डाऊटफुल ओव्हर देअर. अँड असं इथं हे जर बघितलं गेलं तर ते नक्कीच होईल. आणि अजून एक शेवटचा प्रश्न आहे की आता सर जसे बोलले की सेशन्स घेणं गरजेचं आहे. सर मी तर म्हणेन की सर सेशन कंपल्सरीच करा.
कारण ही मुलं जी आता आमच्या एपीची ऍडमिशन होतील फर्स्ट इंजिनिअरिंगची, त्या एका वेळेस त्यावेळेस 600 मुलं असतात. त्याच वेळेस जर ते सेशन झालं आणि सांगितलं की बाबा हे काय प्रकार आहे, किंवा इतर वेळी जर तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट केली तरी आम्ही सेशनचे म्हणजे तुम्ही तुमचा वेळ सांगा, आम्ही नक्कीच तुम्हाला वेळ देऊ आणि मुलांना सगळ्यांना एकत्र करू. पुणे शहराला माहेरघर असं बोललं जातो, परंतु आज पुणे शहराची आपण अवस्था बघितली तर खूप वेगळ्या प्रकारे पुणे शहर चाललेलं आहे. म्हणून मला विनंती आहे सरांना की आपण जर हे जे टीचर्स इथं बसले त्यांच्या हातामध्ये जर छडी आपण दिली तर नक्कीच हा समाजामध्ये बदल होऊ शकतो. कारण इथे बसलेल्या सर्वांनी आपल्या हातावर छडी खाल्ली म्हणून आज आपण व्यवस्थित आहे. आज सरकारला तरी विनंती केली पाहिजे की जे यांच्यावर बंधन आले ते तुम्ही मुलांना मारायचं नाही तर मुलांना शिक्षकांचा हात राहील. त्यामुळं आज खूप वेगळ्या प्रकारचा समाज घडतोय. याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करा. सीपी साहेब, आपण सरकारला विनंती करा की आपल्या मास्तरांच्या हातामध्ये आपल्याला छडी द्यावाच लागेल, तरच हा समाज बदलू शकतो. आणि जे डॉक्टर APJ अब्दुल कलामनी स्वप्न पाहिले की माझा देश हा विश्वगुरु होईल, याच्यावर जर आपल्या हातामध्ये छडी आली तर नक्कीच विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आज भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या तरुणांची आहे आणि या तरुणांना चांगलं मार्गदर्शन देण्यासाठी आपली गरज आहे. एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय बरोबर ना? ओके, कोरेगाव पार्क साहेबांचे प्रभारी अधिकारी साहेब आहेत का? जे मुद्दा आला ना मॅडम, बसा ना, एक मोहीम आपण एक मोहीम. आता विषय छडीचे आला काय, आता युग मानवाधिकार जे आहे, ह्युमन राईटचे, छडी आमच्याकडून पण कमी झालेली आहे. आम्हाला पण छडी कमी वापर करता येते, आपल्याला पण छडी वापर करता येत नाही. परंतु तरी पण आज छडीशिवाय पोलीस पण त्यांचे काम करत आहे. आपण पण छडी सोडून पण काम करू शकते. हे मानसिकताने आपण काम करावी. नक्कीच आपल्याला धन्यवाद सर. आपले आणखी काही प्रश्न असू शकतात, परंतु आपल्याकडे रजिस्टर किंवा पेजेस सर्क्युलेट केले जातील. आपण कृपया आपले प्रश्न, आपले सगळ्या सूचना त्यावर लिहाव्यात. कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याकडून ते घेतले जातील आणि त्यावरती नक्की निश्चित उपाययोजना केली जाईल. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूयात. NTF ने अँटी नार्कोटिक टास्क फोर्सने एक लघुपट बनवलेला आहे. तो आज इथं प्रदर्शित होणार आहे आणि यापुढे वर्षभर तो जागरूकतेच्या कार्यक्रमासाठी वापरला जाणार आहे. सो मी विनंती करते की लघुपट सुरू करावा. कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार. जनता का विश्वास रहे, भारत का सम्मान रहे. कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार. नाम नहीं काम की पहचान, यही है भारत की शान. सादा कपड़ा साधा रूप, निकला लेकर सेवा धूप. शहर की गलियों का हाल देख रहा था हर सवाल. पीछे आई वर्दीदार, बोली रुकिए मेरे यार. फर्ज मिला जब फर्ज से, सच निकला हर पर्दे से. शिवार स्टूडियो की पुकार, अनसुना नहीं हर किरदार. रविराज दैन की ये नजर, सच पे रखती अपनी नजर. कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार. जनता का विश्वास